यंदाचं नागपुरातलं हिवाळी अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे चांगलंच गाजतंय। मात्र त्याहीपेक्षा हे अधिवेशन मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात राहील ते त्यांना कराव्या लागणाऱ्या रेड कार्पेट वॉकमुळे। सुरक्षेच्या दृष्टीने विधानभवन परिसरात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली। मात्र हा महत्त्वाचा निर्णय मंत्र्यांच्या गळी कोणी आणि कसा उतरवला पाहूया। यंदाच्या हिवाळी अधिवेशनात मंत्री, आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा चांगलाच घामटा निघतोय। कारण विधानभवन परिसरात आमदार आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांना नो एंट्री आहे। तर विधानभवनात पोहोचण्यासाठी सर्वांना रेड कार्पेटवरून पायपीट करावी लागते। चक्क मुख्यमंत्री, सभागृहाचे अध्यक्ष आणि सभापतींनाही पायी विधानभवन गाठण्यासाठी कुणी भाग पाडलं असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलाय। आणि त्याचं उत्तर दडलंय शशिकांत बोराटे या नावामध्ये। शशिकांत बोराटे विधानभवनाचे मुख्य सुरक्षा अधिकारी। आमदार आणि मंत्र्यांच्या गाड्यांना विधानभवनात प्रवेश न देण्याचा निर्णय त्यांनी का घेतला हे त्यांच्याकडूनच ऐकूयात। संसदेवर ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याच्यामध्ये वाहनाचा वापर केला होता। नुकत्याच झालेल्या पठाणकोट उरी या हल्ल्याच्या बदला म्हणून भारताने जो सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे, तर अशा वेळी दहशतवादी दुखावले गेलेले आहेत। ते त्याचा बदला घेण्यासाठी अशा प्रकारे या देशामध्ये कुठेही हल्ला करू शकतात। या सर्व शक्यतांचा विचार करून अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे। मूळचे पुण्यातील काठीगावचे रहिवासी असलेले शशिकांत बोराटे 2007 मध्ये शासकीय सेवेत रुजू झाले। विधानभवनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला निर्णय मंत्र्यांना पटवून देण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं। सुरुवातीला जेव्हा मी अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला तेव्हा मला विधानमंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं। जेव्हा माननीय अध्यक्ष आणि सभापती महोदयांकडे या गेला तर त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता या प्रस्तावावर स्वाक्षरी केली। विधानभवन परिसरात वाहनांच्या प्रवेशबंदीचा निर्णय मंत्री महोदयांना पटला। मात्र आढावा बैठकीत जिल्हाधिकारी, वाहतूक पोलीस आणि तत्सम अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला। मात्र त्यांच्या शंकांचं निरसन करण्यातही शशिकांत बोराटे यशस्वी ठरले। डीसीपी ट्रॅफिक असतील किंवा माननीय पोलीस आयुक्त असतील यांना याची कल्पना नव्हती। दोघांनाही या गोष्टी समजून सांगितल्या तेव्हा ते म्हटले की आपण केलंच पाहिजे। आणि अगदी शेवटच्या 2 दिवसामध्ये डीसीपी ट्रॅफिक आणि कलेक्टर साहेबांनी याच्यामध्ये खूप चांगली मदत केली आणि हा निर्णय आपण राबवू शकलो। विधानभवन गाठण्यासाठी पायपीट करावी लागत असली तरी आमदार मंडळींनी शशिकांत बोराटेंच्या निर्णयाचं स्वागत केलंय। कारण म्हणतात ना, प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर। सरिता कौशिक सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नागपूर।